पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीबाबत महायुतीची बैठक। धुळे महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा सुटावा यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमधील भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। 74 जागांसाठी धुळे महापालिकेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने 55+ नारा देण्यात आला आहे, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष 21 जागेवर ठाम आहे। सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच महापालिका निवडणुकीत युती होईल, अन्यथा स्वतंत्र लढण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने यापूर्वी देण्यात आला होता। वरिष्ठ पातळीवरून दोनही पक्षांना युतीबाबत निरोप देण्यात आला आहे। युतीबाबत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा देखील झाली होती, मात्र पुढील निर्णय पालकमंत्री घेतील अशी भूमिका भाजपनं घेतली होती, त्यामुळे धुळ्यातील महायुतीचा तिढा सुटलेला नाहीये। आज पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भाजप आणि शिवसेना नेत्यांसोबत बैठक करत तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला। यामुळे महायुती एकत्रित लढतील की आमने सामने रिंगणात उतरतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज दिवसभरात 2 बैठका झाल्या महत्त्वाच्या। भारतीय जनता पार्टी धुळे महानगरामध्ये 74 सीटमधनं 50 सीटवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मागच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आले होते। ते 50 आणि इतर 3-4 जागा आमच्याकडे आहेत। शिवसेनेकडनं प्रस्ताव आला होता की त्याच्या माध्यमातून बसून काय आपल्याला चर्चा करता येईल, काय मार्ग काढता येईल का, त्यावर आम्ही चर्चा केली। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले मान्य शिंदे साहेब, मान्य अजितदादा हे सगळ्यांबरोबर मिळून काम करतोय। जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे युतीचं काम व्हावं, युती व्हावी अशा प्रकारचं नेत्यांनी सांगितलेलं। आम्ही प्राथमिक चर्चेसाठी बसलो होतो। जवळपास 580 लोकांचा उमेदवारांची मागणी आहे। सगळीकडे तीच परिस्थिती आणि बसून एक छोटा गट आम्ही नेमलेला आहे 2-2 लोकांचा, त्यांच्यातर्फे 2 लोक, आमच्यातर्फे 2 लोक, आणि या लोकांनी बसून महायुती करता येईल त्याची संभावना कशी आहे, काय आपल्याला त्याच्या माध्यमातून मार्ग निघेल हा सगळा प्रयत्न होणार आहे। वरिष्ठांचा आग्रह आणि इच्छा आहे की महायुती व्हावी आणि त्याच्यासाठी प्रयत्न सकारात्मकरित्या निश्चितपणे आम्ही करू। आता या सगळ्या उमेदवारांच्या बाबतीत, कारण की 50 सीट ऑलरेडी नगरसेवक आहेत, आता कुठलं कमी करायचं, कुठलं अधिक करायचं, कुठल्यामध्ये बसू शकेल, या सगळ्या चर्चेचा विषय तो चर्चार्थी आपल्याला कळवतो। परंतु राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिथे शक्य होईल तिथे महायुती करून निवडणूक लढवणार अनेक ठिकाणी लढतात। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।